मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ म्हणत राज्य शासनाने राज्यातील 1,34,000 युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून प्रथम 6 महिने व त्यानंतर 5 महिने रोजगार दिला. हाताला काम दिले, पण आता मुदत संपल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळले. मायबाप सरकारने या युवकांना सन्मानाने पुन्हा सेवेत घ्यावं, त्यांचा प्रश्न सोडवावा म्हणून वर्षभर आम्ही संघर्ष करत आहोत, पण शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या युवा प्रशिक्षणार्थींच्या हाताला काम द्यावे या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करू, तसेच त्यानंतर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय. मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी ही योजना आली होती. महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांना हा रोजगार भेटला होता. पण आज बघता बघता 6 महिने परत 5 महिने असा 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे. म्हणून गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला स्मरण करून देण्यासाठी सांगली असेल, नाशिक असेल, देहू ते मुंबई पायदिंडी असतील किंवा मुंबई आझाद मैदान असेल, त्यानंतर पुन्हा आता हिवाळी अधिवेशन आहे. त्या अनुषंगाने येत्या 9 तारखेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये 1,34,000 विद्यार्थी त्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय इंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेबांच्याकडे साकडं घालणार आहे. जर आमच्या ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मार्गस्थ पुन्हा जर विषय नाही मार्गस्थ लागला किंवा ह्या मुलांना न्याय जर नाही भेटला, ह्या मुलांना मुदतवाढ असेल किंवा पुढे ह्या मुलांचं काय जे काम नंतर तुम्ही आम्हाला जी अप्रेंटिसशिप दिली होती 11 महिन्यात संपलेलं, मग आम्ही पुढं काय करावं? चालू काम सोडून ही मुलं रस्त्यावरती पुन्हा एकदा या ठिकाणी काम करत असताना 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे. जर ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नसेल किंवा ह्या मुलांचा निर्णय लागत नसेल तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे, हे युवा काय करतील हे सांगता येणार नाही. निवडणुकीच्या वेळेस माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आत्ता देखील ही योजना मी काढलेली आहे, माझी काढलेली कुठलीच योजना बंद होणार नाही, हा माझा दिलेला शब्द आहे. हम कभी कमेंट करते वापस कभी लेते नाही, अशा पद्धतीची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे. मग माझी आपल्याला विनंती आहे की जो मी दिलेला शब्द पाळावा. आणि काल निवडणुकीच्या प्रचार वेळेस पण देखील ही योजना अडचणीत आहे, मी ह्याला मार्ग काढून 100% दे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी आश्वासन दिलात ते देखील आपण पूर्ण कराल अशी माफक अपेक्षा करतो. आणि एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की लाडक्या भावाला तुम्ही वाऱ्यावर सोडू नका. जर ह्या मुलांना न्याय भेटला नाही, ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या मुलांचा निर्णय लागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विचार देखील करू शकणार नाही. अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण बघायला भेटेल, एवढ्याच्या माध्यमातून सांगतो.